मित्रांनो, व्यवस्थापनाचे 3 स्तर की जे मर्यादित स्वरूपाचे निर्माण केलेले आहेत व्यवस्थापन तज्ञांनी, जेणेकरून या स्तरांचं एकमेकांशी परस्पर संबंध जो असतो तो मेंटेन करता येऊ शकतो किंवा या स्तरांमध्ये समन्वय साधता येतो. समजा एकाच वेळेला जास्त स्तर जर त्या ठिकाणी काम करत असतील, तर त्या स्तरांमध्ये कम्युनिकेशन होणं किंवा समन्वय प्रस्थापित होणं थोडंसं अवघड बनतं आणि म्हणून फक्त 3 स्तर जे आहेत व्यवस्थापनाचे, ते या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलाय. तर मागच्या लेक्चरला आपण उच्च व्यवस्थापन या स्तराविषयी माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. तर उच्च स्तराची जी संघटन रचना आहे, व्यवस्थापनाच्या उच्च स्तराची संघटन रचना ती आता बघा तुम्ही पाहता डिस्प्लेवर. उच्च व्यवस्थापनामध्ये भागधारक किंवा मालक हे टॉपला असतात. म्हणजे बघा, उच्च व्यवस्थापन, मध्यम व्यवस्थापन आणि कनिष्ठ व्यवस्थापन यामध्ये सगळ्यात टॉपला कोण असतं? भागधारक किंवा मालक. कारण ते व्यवसाय संस्थेचे मालक असतात, भागधारक, की ज्यांनी संघटनेसाठी भांडवल उभारलेलं असतं. त्यानंतर संचालक मंडळ, भागधारकांच्या वतीने संघटनेचं काम करण्यासाठी आपले प्रतिनिधी, भागधारक आपले प्रतिनिधी संचालक मंडळावर निवडून देतात. सगळेच संचालक, मी सांगितलं होतं की सगळेच संचालक एकत्र येऊन एकाच वेळी काम करू शकतील असं नाही. तर या संचालकांच्या वतीने एक मुख्य कार्यकारी अधिकारी, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणूयात आपण त्याला, तो काम करतो सगळ्या संचालकांच्या वतीने, किंवा प्रमुख व्यवस्थापकाची नियुक्ती त्या ठिकाणी केली असते. एक प्रमुख व्यवस्थापक असतो किंवा व्यवस्था संचालक असतो. आणि उच्च पातळीवर जे काही निर्णय घ्यायचे आहेत, आपण त्याची कार्य पाहिली उच्च व्यवस्थापनाची, जे धोरणं आखायची आहेत, उद्दिष्ट ठरवायची आहेत, नियोजनानुसार कार्य कसं पूर्ण होईल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. तर उच्च प्रकारच्या व्यवस्थापनामार्फत हे प्रयत्न केले जातात. तात्पर्य काय आहे की उच्च व्यवस्थापनामध्ये अतिशय महत्वाचे निर्णय घेतले जातात, उद्दिष्ट ठरवले जातात आणि या उद्दिष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश देणं किंवा ते आदेश दुय्यम प्रकारच्या, मध्यम प्रकारच्या व्यवस्थापनाकडे पाठवणं ही कार्य आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. तर दुसरा स्तर जो आहे मध्यम व्यवस्थापन, इकडे जाण्याच्या अगोदर मी पुन्हा तुम्हाला रिमाइंड करतोय, उच्च व्यवस्थापनाला काय म्हणतात, मध्यम व्यवस्थापनाला काय म्हणतात आणि कनिष्ठ व्यवस्थापनाला काय म्हणतात. तर पुन्हा एकदा रिपीट करेल, उच्च व्यवस्थापन म्हणजे प्रशासन, मध्यम व्यवस्थापन म्हणजे खऱ्या अर्थाने व्यवस्थापन, मी पुन्हा पुन्हा खऱ्या अर्थाने व्यवस्थापन असं म्हणतोय. मध्यम व्यवस्थापन म्हणजे व्यवस्थापन की ज्या व्यवस्थापनामध्ये व्यवस्थापनाची सगळी कार्य केली जातात. मग नियोजन असेल, नियंत्रण असेल, समन्वय असेल, मार्गदर्शन असेल, निर्णय प्रक्रिया असेल, ही सगळी कार्य केली जातात. म्हणून त्याला मी खऱ्या अर्थाने व्यवस्थापन म्हणतोय, मध्यम प्रकारचं व्यवस्थापन. त्यानंतर कनिष्ठ व्यवस्थापन की ज्याला आपण संघटन म्हणतो. आणि संघटन या शब्दाची व्याख्या आपण मागे पाहिली. संघटन म्हणजे काम करणाऱ्या व्यक्तींचा समूह किंवा समुदाय. ओके, तर त्यातलं मध्यम व्यवस्थापन जे आहे ते आपण आता पाहणार आहोत. तर त्यामध्ये तुम्ही पाहता अनेक प्रकारचे विभाग आहेत. एक साधारणपणे इथे कार्यालय विभाग प्रमुख, उत्पादन विभाग प्रमुख, खरेदी विभाग प्रमुख, विक्री विभाग प्रमुख, संग्रहण विभाग प्रमुख, कर्मचारी विभाग प्रमुख, अर्थ विभाग प्रमुख, हे प्रातिनिधिक स्वरूपात आहेत. मित्रांनो, एवढेच विभाग संघटनेत असतात असं नाही. हे विभाग सुद्धा आपल्या शिक्षणासाठी प्रातिनिधिक स्वरूपात आहे, आपल्याला ती संकल्पना समजावी यासाठी. जसं जसं संस्थेचा व्याप वाढतो, व्यापकता वाढते, कार्य वाढतं, व्यवसाय संस्था दिवसेंदिवस प्रगत होत चालते आर्थिकदृष्ट्या, अनेक उत्पादनं व्यवसाय संस्थेमध्ये घेतली जातात आणि एकाच वेळी अनेक विभागांची निर्मिती त्या ठिकाणी करावी लागते. आपल्याला ही संघटन रचना मध्यम व्यवस्थापनाची समजावून घेण्यासाठी आपण प्रातिनिधिक स्वरूपात इतकेच विभाग घेतलेले आहेत. तर बघा, तुम्हाला इथे दिसेल कार्यालय विभाग प्रमुख मध्यम व्यवस्थापनामध्ये. म्हणजे आता बघा, जे प्रमुख व्यवस्थापक असतात, जे सगळ्या संघटनेचे प्रमुख व्यवस्थापक असतात, पण एका विभागाचा प्रमुख म्हणजे कार्यालयाचा प्रमुख हा तेवढ्या कामासाठी जबाबदार झाला जातो. प्रमुख व्यवस्थापक मात्र सगळ्या संघटनेच्या कामासाठी जबाबदार झाला जातो. आता इथं मध्यम व्यवस्थापनामध्ये विभागवार विभाग प्रमुखांची रचना केली की जेणेकरून त्या त्या विभागाची जबाबदारी त्या विभागाच्या प्रमुखाकडे असते. उदाहरणार्थ कार्यालय विभाग प्रमुख म्हणजे त्याने फक्त कार्यालयाशी निगडीत कामं जी आहेत त्या कामांची जबाबदारी त्या ठिकाणी घ्यायची. नंतर उत्पादन विभाग प्रमुख, उत्पादन विभाग असेल त्याने उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी फक्त उत्पादन विभागाचंच काम पाहायचं. खरेदी विभाग प्रमुख, विक्री विभाग प्रमुख, संग्रहण विभाग प्रमुख, कर्मचारी विभाग प्रमुख, त्याला मनुष्यबळ विभाग प्रमुख असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. अर्थ विभाग प्रमुख किंवा वित्त विभाग प्रमुख असं त्या ठिकाणी म्हणतो. तात्पर्य तुमच्या लक्षात आलं असेल, उच्च पातळीच्या व्यवस्थापनामध्ये भागधारक, मालक, संचालक मंडळ हे अधिकारी वर्ग असतात सगळे. त्याच्यानंतर त्यांच्या हाताखाली काम करण्यासाठी मध्यम पातळीवरील व्यवस्थापनामध्ये
त्या विभागाचे प्रमुख त्या ठिकाणी काम करतात. त्या विभागाची जबाबदारी त्या व्यक्तीकडे सोपवलेली असते आणि त्यानेच त्या विभागाचं नियोजन, नियंत्रण, संघटन करणं अपेक्षित असतं. तर त्यामध्ये प्रामुख्याने बघा, या विभागाची कार्य काय असतात मध्यम व्यवस्थापनाची. तर त्यामध्ये आपल्याला सांगितलंय की उच्च व्यवस्थापनाने ठरवून दिलेली ध्येय धोरण आहे त्याचं विश्लेषण करायचंय. म्हणजे आता हे धोरण आहे, हे विश्लेषण मध्यम पातळी व्यवस्थापनाला करावं लागतं. म्हणजे काय आहे ते धोरण, त्यासाठी किती मनुष्यबळ लागणार आहे, त्यासाठी किती कालावधी लागणार आहे, धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी किती भांडवलाची आवश्यकता लागणार आहे, या सगळ्या बाबींचा अभ्यास केला तो. म्हणजे जे धोरण आहे त्या धोरणाशी निगडीत सगळे ऍस्पेक्ट, सगळे विचार एकत्र केले जातात. म्हणजे त्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी काय काय करावं लागणार आहे या सगळ्या बाबी स्पष्ट केल्या जातात. याला म्हणतात धोरणांचं विश्लेषण करणे. किती लोक लागणार आहेत कर्मचारी म्हणत आपण त्याला, किती भांडवल लागणार आहे, किती वेळेत उद्दिष्ट पूर्ण करायचं आहे, या विभागांमध्ये त्या धोरणाचं विश्लेषण करणे किंवा विभागीकरण करणे म्हणजे धोरणांचं विश्लेषण करणे. हे महत्वाचं काम या ठिकाणी मध्य व्यवस्थापनाला करावं लागतं. उच्च व्यवस्थापनाने घेतलेलं ते किंवा ठरवलेला निर्णय किंवा ते धोरण आहे, त्यांनी ते धोरण ठरवलं, त्यांचा काम करण्याशी रिलेटेड संबंध संपला, त्याची अंमलबजावणी किंवा पुढची प्रक्रिया मध्यम व्यवस्थापनाला करावी लागते. आणि म्हणून धोरणांचं विश्लेषण, उद्दिष्टांचं विश्लेषण मध्यम पातळीवर केलं जातं. म्हणजे पूर्ण अभ्यास केला तो एका धोरणाचा. ठीक आहे. त्यानंतर दुसरं कार्य आहे संघटनेने ठरलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी अनेक विभागांचे संघटन करणे. म्हणजे ज्या प्रमाणात विभाग निर्माण करण्याची आवश्यकता आहे तितक्या प्रमाणात विभागांची निर्मिती करून त्या विभागांसाठी मनुष्यबळ जे आहे ते उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी करणे, त्याला म्हणतात विविध विभागांचे संघटन करणे. म्हणजे संघटनेमध्ये धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी किती प्रमाणात कर्मचारी लागणार आहे हे ठरवलं जातं. संघटन रचना त्या ठिकाणी निर्माण केली जाते आणि किती लोकांच्या साह्याने काम पूर्ण केलं जाईल हे स्पष्ट केलं जातं. याला म्हणतात संघटन निर्मिती करणे. अनेक विभागांची निर्मिती आणि अनेक विभागांमध्ये किती कर्मचारी लागणार आहेत हे त्या ठिकाणी प्रामुख्याने पाहिलं जातं. त्यानंतर मध्यम पातळीच्या व्यवस्थापनाला उच्च व्यवस्थापन आणि कनिष्ठ व्यवस्थापन यातील दुवा म्हणून काम करावं लागतं. बघा, उच्च व्यवस्थापनाने ते धोरण आदेश दिलेले आहेत ते कनिष्ठांपर्यंत पाठवण्यासाठी मध्यम व्यवस्थापन काम करतं. किंवा कनिष्ठांच्या ज्या सूचना आहेत, ज्या तक्रारी आहेत, तक्रारी पण असू शकतात, सूचना पण असू शकतात, समस्या असू शकतात, या उच्च व्यवस्थापनापर्यंत पोहोचण्यासाठी मध्यम व्यवस्थापनाला त्या ठिकाणी काम करावं लागतं. म्हणजे उच्च व्यवस्थापन, इथे बघा स्क्रीनवर, उच्च व्यवस्थापन आणि कनिष्ठ व्यवस्थापन यातील दुवा म्हणून काम करणारे जे व्यवस्थापन आहे ते मध्यम प्रकारचे व्यवस्थापन आहे. मग या व्यवस्थापनामार्फत काय केलं जातं, वरिष्ठांची माहिती किंवा आदेश हे कनिष्ठांपर्यंत पाठवले जातात आणि कनिष्ठांकडून आलेले विचार, त्यांच्या ज्या समस्या असतील त्या वरिष्ठांकडे पाठवले जातात. किंबहुना कनिष्ठांच्या कामाचे अहवाल मध्यम व्यवस्थापन वरिष्ठ व्यवस्थापनापर्यंत पोहोचवतो. काय जी माहिती असेल वरिष्ठ व्यवस्थापनाची कनिष्ठ व्यवस्थापनापर्यंत पाठवायची आणि कनिष्ठ व्यवस्थापनाची वरिष्ठ व्यवस्थापनापर्यंत पाठवायची. दुवा म्हणून मध्यम पातळीचं व्यवस्थापन जे आहे त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसून येतं. त्यानंतर मध्यम व्यवस्थापनाला पुढचं जे कार्य करावं लागतं ते कार्य असं आहे की कनिष्ठ पातळी कर्मचाऱ्यांना प्रेरणा किंवा अभिप्रेरणा देणे. कारण कामाची अंमलबजावणी ही कनिष्ठ पातळी व्यवस्थापनालाच करावी लागते. उच्च व्यवस्थापन प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी करत नाही. मध्यम व्यवस्थापन ज्या कामाची अंमलबजावणी करायची आहे त्यासाठीची सर्व तयारी किंवा व्यवस्थापन जे आहे कामांचं ते मध्यम व्यवस्थापनामध्ये केलं जातं, पण अंमलबजावणीची कार्य मात्र कनिष्ठ व्यवस्थापनाला करावी लागतात. आणि म्हणून कनिष्ठ व्यवस्थापनाने कार्य चांगल्या प्रकारे करावं यासाठी त्या कनिष्ठ व्यवस्थापनाला प्रेरणा देण्याचं काम, अभिप्रेरणा देण्याचं काम, मोटिवेशन म्हणतो आपण त्याला, मध्यम व्यवस्थापनामार्फत केलं जातं. म्हणजे काय की कर्मचाऱ्यांच्या समूहाला किंवा संघटनेला कामासाठी प्रभावित करण्यासाठी अनेक प्रकारची त्यांना त्यांच्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात किंवा काही बक्षीस प्रदान केली जातात किंवा जास्त काम केलं असेल तर ओव्हरटाईम दिला जातो किंवा लेटर ऑफ अप्रिशिएशन दिलं जातं. म्हणजे खूप चांगलं काम केलं आहे या संदर्भातलं पत्र देणं, म्हणजे शाबासकीची थाप जी म्हणतो ना ती देणं, की ज्यातून
संघटनेतील कर्मचारी कनिष्ठ व्यवस्थापनातील काम करण्यास प्रवृत्त होतात आणि कामाच्या अंमलबजावणीकडे जास्त लक्ष देतात आणि म्हणून मध्यम प्रकारच्या व्यवस्थापनाला कनिष्ठ व्यवस्थापनाला कामासाठी प्रोत्साहित त्या ठिकाणी करावं लागतं. त्यानंतर पुढचं कार्य आहे अनेक प्रकारचे जे विभाग आहेत संघटनेमध्ये, उदाहरणार्थ कार्यालय विभाग आहे, उत्पादन विभाग आहे, खरेदी विभाग आहे, विक्री विभाग आहे, संग्रहण विभाग आहे, कर्मचारी विभाग आहे किंवा अर्थ विभाग आहे, यासारखेच अनेक विभाग आहेत. हे सगळे विभाग स्वतंत्रपणे काम करतात. हे मध्यम पातळीच्या व्यवस्थापनामध्ये काम करतात. तर मध्यम व्यवस्थापनाला प्रामुख्याने अनेक जे विभाग तुम्हाला दिसतात आता स्क्रीनवर मध्यम व्यवस्थापनामध्ये, या सगळ्या विभागामध्ये समन्वय प्रस्थापित करण्याचं काम करावं. उदाहरणार्थ कार्यालय विभाग प्रमुख, उत्पादन विभाग असेल, खरेदी विभाग असेल, विक्री विभाग असेल, संग्रहण विभाग असेल, इतर सगळे विभाग असेल, त्यांच्याशी समन्वय प्रस्थापित करतो. जसं एका विभागातील अधिकारी दुसऱ्या विभागाशी किंवा तिसऱ्या विभागाशी समन्वय प्रस्थापित करतो, असे सगळेच विभाग जे आहेत, जेवढे काही विभाग असतील एक्झिस्टिंग, ते सगळे विभाग सगळ्या विभागांशी परस्पर संबंध निर्माण करतात आणि त्यामुळे काय होतंय, या सगळ्या प्रकारच्या विभागांमध्ये समन्वय प्रस्थापित होतो. म्हणजे मध्यम पातळीवरचं व्यवस्थापन विभागीय समतोल किंवा समन्वय साधण्यासाठी एक महत्वाची भूमिका बजावत असते, असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर पुढचं कार्य आहे मध्यम पातळीचं व्यवस्थापन जे आहे ते कनिष्ठ व्यवस्थापनाला वेळोवेळी ज्या सूचना असतील कामाबद्दलच्या किंवा मार्गदर्शन असते किंवा काही माहिती असेल, मूलभूत किंवा उपयुक्त माहिती की जी कामाच्या अंमलबजावणीशी निगडीत असते किंवा उपयुक्त असते काम करण्यासाठी, अशा प्रकारची सगळी माहिती ही कनिष्ठ व्यवस्थापनापर्यंत पोहोचवण्याचं काम मध्यस्थ किंवा मध्यम व्यवस्थापनाला त्या ठिकाणी करावं लागतं. काही महत्वाची आकडेवारी असते, काही महत्वाची माहिती असते, ती माहिती त्या त्या वेळेला कनिष्ठ व्यवस्थापनाकडे पाठवण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. जसं कनिष्ठ व्यवस्थापनाला माहिती किंवा आकडेवारी प्रोव्हाइड केली जाते, तशीच माहिती किंवा आकडेवारी ही वरिष्ठ पातळीच्या व्यवस्थापनाला सुद्धा प्रोव्हाइड करण्याचं काम मध्यम व्यवस्थापनामार्फत केलं जातं. त्यानंतर संघटनेतील उच्च व्यवस्थापनाने जी धोरणं ठरवलेली आहेत किंवा जी उद्दिष्ट निश्चित केली आहेत, अशी उद्दिष्टे पार पाडत असताना किंवा त्या उद्दिष्टांची अंमलबजावणी करत असताना कनिष्ठ व्यवस्थापनाला अडचणी निर्माण होतात. अडचणी निर्माण झाल्या तर कनिष्ठ व्यवस्थापन काय करतं, आपल्या सूचना किंवा आपल्या समस्या मध्यम व्यवस्थापनाला सांगतं आणि मग मध्यम व्यवस्थापन काय करतं, त्या सूचना उच्च व्यवस्थापनाला सांगतं, जेणेकरून मध्यम व्यवस्थापन त्या ठिकाणी उच्च व्यवस्थापनाला जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे, जे धोरणं ठरवलेली आहेत, त्यामध्ये बदल करण्यासंदर्भात आपलं योगदान देऊ शकतो. उच्च व्यवस्थापनाला त्या संदर्भात मध्यम व्यवस्थापन एक सपोर्टिंग किंवा गायडन्सचं काम, गायडन्स म्हणण्यापेक्षा एक मदत म्हणून मध्यम व्यवस्थापन काम करतं. म्हणजे काम करताना प्रत्यक्षात किती आणि कशा अडचणी येतात ते मध्यम व्यवस्थापनाला कनिष्ठ व्यवस्थापन समजलेलं असतं आणि त्यामुळे काय होतंय, कनिष्ठ व्यवस्थापनाचा मेसेज उच्च व्यवस्थापनापर्यंत गेला, तो जात असताना मध्यम व्यवस्थापन त्या आदेशामध्ये, त्या सूचनेमध्ये, त्या धोरणामध्ये किंवा त्या उद्दिष्टामध्ये काय बदल करता येऊ शकतो, याविषयीचा सल्ला देण्याची संधी सुद्धा मध्यम व्यवस्थापनाला प्राप्त होते. म्हणजे उच्च व्यवस्थापन घेत असलेले निर्णय, ठरवत असलेली धोरणे किंवा तयार करत असलेल्या योजना, यामध्ये मध्यम व्यवस्थापनाला आपला सहभाग नोंदवता येतो. बघा, आज हा ट्रेंड विकसित झालेला आहे व्यवस्थापनामध्ये की एखादा निर्णय घेत असताना संघटनेतील कर्मचाऱ्यांची मतं लक्षात घेतली जातात. त्यांचं काय मत आहे, ती मतं लक्षात घेऊन जर निर्णय घेतला गेला तर तो अतिशय प्रभावी निर्णय ठरतो. कारण संघटनेतील कर्मचाऱ्यांनी सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी योग्य असा निर्णय घेतलेला असतो किंवा आपलं मत सांगितलेलं असतं. आणि मग जर कर्मचाऱ्यांचं मत लक्षात घेतलं तर काम करताना म्हणजे कामाची अंमलबजावणी करताना कर्मचाऱ्यांना अडचण येणार नाही. तात्पर्य काय आहे की ते काम विना अडथळ्याशिवाय पूर्ण होऊ शकतं. याचा अर्थ काय की कर्मचाऱ्यांची मतं उच्च व्यवस्थापनामध्ये लक्षात घेतली जातात, जशी कनिष्ठ व्यवस्थापनाची मतं लक्षात घेतली जातात, तशीच मतं मध्यम व्यवस्थापनाची सुद्धा लक्षात घेतली जातात. म्हणजे तिथे मध्यम प्रकारच्या व्यवस्थापनाला उच्च व्यवस्थापनामध्ये आपला सहभाग नोंदवण्याचा आनंद होतो, समाधान मिळतं आणि उच्च व्यवस्थापनामध्ये ते आपला सहभाग त्या ठिकाणी नोंदवू शकतात. म्हणजे
एक प्रकारचं उच्च व्यवस्थापनाचं काम आपण करतो आहोत याचं समाधान मध्यम व्यवस्थापनाला त्या ठिकाणी मिळत असतं. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी म्हणजे कनिष्ठ व्यवस्थापनाने केलेल्या कामांचा अहवाल जो आहे तो उच्च व्यवस्थापनाकडे पाठवण्यासाठी मध्यम व्यवस्थापन काम करतं. आणि आताच मी जसं एक्सप्लेन केलंय की निर्णय कार्यामध्ये उच्च व्यवस्थापनाला मदत करणं. एखादा निर्णय घेत असताना त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी कुठल्या मताचा विचार केला पाहिजे, कुठल्या बाबीचा विचार केला पाहिजे, हे निर्णय घेतानाच मध्यम व्यवस्थापनाने उच्च व्यवस्थापनाला सांगितलेलं असतं आणि त्यामुळे काय होतंय, घेतलेला निर्णय अतिशय चांगला होऊ शकतो. म्हणजे मध्यम व्यवस्थापनाला निर्णय प्रक्रियेत देखील आपला सहभाग त्या ठिकाणी नोंदवता येतो. हे झालं मध्यम व्यवस्थापन. म्हणजे व्यवस्थापनाची सर्व कार्य जे आहेत, मार्गदर्शन असेल, नियंत्रण असेल, समन्वय असेल, नियोजन असेल, ह्या सगळ्या कामामध्ये मध्यम व्यवस्थापनाला आपला रोल त्या ठिकाणी पूर्ण करावा लागतो. म्हणजे लक्षात घ्या, व्यवस्थापनाची सर्व कार्ये मध्यम व्यवस्थापनामध्ये केली जातात. म्हणून मी पुन्हा पुन्हा रिपीट करतोय, मध्यम व्यवस्थापनाला खऱ्या अर्थाने व्यवस्थापन असं म्हटलं जातं, मॅनेजमेंट. उच्च व्यवस्थापनाला प्रशासन म्हणतात, त्याला प्रशासनाला काय म्हणतात, गव्हर्नन्स, ऍडमिनिस्ट्रेशन. आणि कनिष्ठ व्यवस्थापनाला संघटन, ऑर्गनायझेशन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता तिसरा स्तर आहे कनिष्ठ व्यवस्थापन. तर कनिष्ठ व्यवस्थापन हे मध्यम व्यवस्थापनाच्या अंतर्गत काम करतं, हे आपण पाहिलं आहे. म्हणजे उच्च व्यवस्थापन असेल, नंतर मध्यम व्यवस्थापन असेल आणि नंतर कनिष्ठ व्यवस्थापन असेल. तर कनिष्ठ व्यवस्थापनामध्ये पहिला अधिकारी असतो कनिष्ठ व्यवस्थापक. बघा, उच्च व्यवस्थापनामध्ये प्रमुख व्यवस्थापक होता, तर कनिष्ठ व्यवस्थापनामध्ये कनिष्ठ व्यवस्थापक आहे. आणि मध्यम व्यवस्थापनावर त्या त्या विभागांचे व्यवस्थापक असतात. आलं लक्षात? त्यानंतर कार्यालयीन व्यवस्थापक. समजा एखादा विभाग असेल किंवा कार्यालय असेल, तर कार्यालयाची सगळी कामं पाहण्यासाठी कनिष्ठ व्यवस्थापकाच्या अंतर्गत कार्यालयीन व्यवस्थापक काम करतो आणि कार्यालयीन व्यवस्थापकाच्या हाताखाली काम पाहण्यासाठी पर्यवेक्षक काम करतात. पर्यवेक्षक कशाचं काम करतात? कामाची पूर्तता योग्य वेळी आणि योग्य प्रकारे होत आहे किंवा नाही हे पाहण्याचं काम त्या ठिकाणी पर्यवेक्षक करतात. त्यानंतर पर्यवेक्षकांच्या हाताखाली काम करण्यासाठी फोरमन्स किंवा निरीक्षक किंवा विक्रेते नियुक्त केलेले असतात. फोरमन म्हणजे काय? पर्यवेक्षकांच्या खालोखाल पर्यवेक्षण करण्याचं काम जे करतात ते फोरमन, जनरल फोरमन आपण त्याला म्हणतो. किंवा निरीक्षक, ऑब्झर्वर्स, त्यांची नियुक्ती केली असते. हे काम व्यवस्थित होते की नाही पहा, किंवा कामात अडचणी येत असतील तर ते सोडवण्याचं काम करा. नंतर विक्रेते, व्यवसाय संस्थेमध्ये किंवा विक्री व्यवसायामध्ये विक्रेते हा एक पार्ट देखील महत्वाचा असतो. म्हणजे विक्री करण्यासाठी जे जे एफर्ट्स करणं अपेक्षित आहे ते सगळ्या प्रकारचे एफर्ट्स या ठिकाणी या लेवलला केले जातात. नंतर कारकून किंवा लिपिक, कामगार, म्हणजे कनिष्ठ व्यवस्थापनामध्ये कामगारांपर्यंत जे लिपिक असतात त्या सगळ्यांपर्यंत संघटन जे आहे म्हणजे कर्मचारी आहेत त्यांचा समावेश होतो. आता इथे बघा, ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये हे व्यवस्थापनाचं काम चालू असतं आणि उत्पादनाच्या ठिकाणी व्यवस्थापनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीचं काम चालू असतं. तर या सगळ्या पातळ्यांवर उत्पादनाच्या ठिकाणी असेल किंवा ऑफिसमध्ये असेल तर अशा प्रकारचे अधिकारी त्या ठिकाणी काम करत असतात. इथे जरी आपण कनिष्ठ व्यवस्थापन म्हटलंय तरी देखील ते अधिकारीच असतात आणि कामाच्या अंमलबजावणीशी निगडीत काम करतात आणि म्हणून त्याला कनिष्ठ व्यवस्थापन असं म्हटलेलं आहे. म्हणजे काम करून घेण्याची जबाबदारी किंवा काम करण्याची जबाबदारी ही 100% कनिष्ठ व्यवस्थापनावर येते आणि म्हणून कनिष्ठ व्यवस्थापनात जास्तीत जास्त संघटन म्हणजे कर्मचारी समाविष्ट असतात. उच्च व्यवस्थापनामध्ये कमीत कमी लोक असतात की जे भागधारक असतील किंवा संचालक असतील किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी. आता भागधारक संख्या जास्त असतात, पण व्यवस्थापनामध्ये मात्र सगळ्याच भागधारकांचा तेवढाच समावेश होतो असं नाही. फक्त वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांची मतं असतील किंवा विशेष सर्वसाधारण सभा बनवली, मग एखादा ठराव पास करायचा असेल, साधा ठराव असेल, विशेष ठराव असेल, तर तिथे मात्र त्यांचा विचार त्या ठिकाणी केला जातो. इतर वेळी मात्र लिमिटेड लोक असतात उच्च व्यवस्थापनामध्ये की जे चांगल्या प्रकारचा निर्णय घेऊ शकतात किंवा चांगले उद्दिष्ट ठरवू शकतात. मध्यम व्यवस्थापनामध्ये उच्च व्यवस्थापनाच्या तुलनेत जास्त जनसमुदाय असतो, जास्त कर्मचारी संख्या असते. त्यामुळे उच्च व्यवस्थापनाच्या खालोखाल
मध्यम व्यवस्थापनामध्ये जास्त संख्या आणि मध्यम व्यवस्थापनाच्या नंतर कनिष्ठ व्यवस्थापनामध्ये सर्वात जास्त कर्मचारी समूह किंवा व्यवस्थापक अधिकारी काम करत असलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे हा एरो जो आहे तो जसं जसं पुढे जाईल त्या पद्धतीने कर्मचाऱ्यांची संख्या वाढत जाते आणि या संपूर्ण कर्मचारी संख्येची गोळाबेरीज म्हणजे कर्मचारी संघटना किंवा संघटना. आपण एखाद्या व्यवसायाला संघटना म्हणतो, याचा अर्थ काय की त्या व्यवसायामध्ये इतके लोक काम करतात असाच होतो. कारण संघटन किंवा संघटना याचा खरा अर्थ संघटनेत किंवा व्यवसायात काम करणाऱ्या व्यक्तींचा समूह. अबोली सुपेकर, हात वरती करतेस बेटा तू. एनी प्रॉब्लेम इज देयर? येस. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला उच्च व्यवस्थापन, मध्यम व्यवस्थापन आणि कनिष्ठ व्यवस्थापन या ठिकाणी सांगता येतं. आता आपण कनिष्ठ व्यवस्थापन जे आहे ना त्या व्यवस्थापनाची कार्ये व जबाबदाऱ्या पाहणार आहोत. ठीक आहे. तर कनिष्ठ व्यवस्थापनाचं पहिलं कार्य आहे साधारणपणे काम करणाऱ्या समुदायावर नियंत्रण ठेवणं किंवा त्या संदर्भात कर्मचाऱ्यांना सूचना देणं. बघा तुम्ही म्हणाल कनिष्ठ पातळी व्यवस्थापनामध्ये साधारणपणे कर्मचारी काम करतात, बरोबर. काम करत असताना अंमलबजावणीचं काम हे सुद्धा कनिष्ठ व्यवस्थापन स्वतः करत नाही, तर त्या कामावर नियंत्रण ठेवण्याचं काम कनिष्ठ व्यवस्थापन करतात. पण खऱ्या अर्थाने कामाची अंमलबजावणी ही उत्पादनाच्या ठिकाणी चालते आणि ती कामं करणारे लोक किंवा कर्मचारी वेगळेच असतात. तर अशा कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम कनिष्ठ व्यवस्थापनामार्फत प्रामुख्याने त्या ठिकाणी केलं जातं. दुसरं कार्य आहे कामकाजाचे नियोजन करणे. जे काही काम असाइन केलेलं आहे कनिष्ठ व्यवस्थापनाला, जे काम नेमून दिलेलं आहे त्या कामाचं नियोजन या कनिष्ठ पातळीवर केलं जातं. तुम्ही म्हणाल नियोजन मध्यम व्यवस्थापनावर केलं जातं, पण कनिष्ठ व्यवस्थापन हा देखील अधिकारी वर्ग असतो, फक्त तो खालच्या दर्जाचा असतो, पण त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी मात्र वेगळेच असतात. म्हणून कनिष्ठ व्यवस्थापनाकडे जे कार्य आलेलं आहे त्या संपूर्ण कार्याचं नियोजन हे कनिष्ठ व्यवस्थापकांना किंवा कनिष्ठ व्यवस्थापनाच्या ठिकाणी करावं लागतं. त्यानंतर कार्याचे वेळापत्रक तयार करणे. प्रत्येक कामाचं वेळापत्रक तयार केलं म्हणजे कोणतं काम नेमकं कोणत्या वेळी करायचं आहे हे प्रत्येकाला समजतं. उदाहरणार्थ अंमलबजावणी करण्याची कामं जी आहेत ती कनिष्ठ व्यवस्थापनाच्या अंतर्गत चालतात. म्हणून जी कामं असाइन केलेली आहेत ती कामं कोणी करायची आहेत, केव्हा करायची आहेत, कुठे करायची आहेत हे सगळं त्या ठिकाणी ठरवून दिलं जातं. म्हणजे कामाच्या वेळा सुद्धा निर्धारित केल्या जातात. याला शेड्युलिंग असं म्हटलं जातं, कामकाजाचे वेळापत्रक असं त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. आणि त्यामुळे प्रत्येकाचं काम जे आहे ते वेळापत्रकानुसार होत आहे किंवा नाही हे पाहता येतं पर्यवेक्षकांना कनिष्ठ व्यवस्थापनामध्ये. त्यानंतरचं कार्य आहे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे. अंमलबजावणीची कामं कनिष्ठ व्यवस्थापनाच्या अंतर्गत चालतात कामाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात. तर कामाची अंमलबजावणी होत असताना कर्मचाऱ्यांना अडचणी येत असतील तर या अडचणी सोडवण्यासाठी महत्वाची भूमिका कनिष्ठ व्यवस्थापनाला करायला लागते. बघा तिथे पर्यवेक्षक जे आहेत ना नियंत्रणासाठी त्यांची नियुक्ती केलेली असते आणि हे पर्यवेक्षक आपल्या अधिकारात त्या कामाची पूर्तता होत आहे किंवा नाही हे पाहतात. आणि जर या पर्यवेक्षकांच्या काही गोष्टी लक्षात आल्या काय की कर्मचाऱ्यांना काम करताना अडचणी येत आहेत, तुम्ही पाहता की उत्पादनाच्या पद्धती बदलत आहेत, उत्पादनाच्या पद्धतीमध्ये आधुनिक पद्धतीचा समावेश होतोय, पण जुन्या कर्मचाऱ्यांना आधुनिक साधनं किंवा तंत्र चालवता येतीलच असं नाही. मग त्या संदर्भातलं प्रशिक्षण देणं अपेक्षित असतं. त्यासाठी प्रशिक्षण वर्गांची निर्मिती करणं अपेक्षित असतं. तर पर्यवेक्षकांच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण वर्ग कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी निर्माण केले जातात गरजेप्रमाणे आणि कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारची माहिती या प्रशिक्षण वर्गातून मिळवली जाते. त्यानंतर आधुनिक साधनांचा समावेश उत्पादनात करणे. मी आताच एक्सप्लेन केल्याप्रमाणे उत्पादनामध्ये आज
आधुनिक किंवा तांत्रिक साधनांचा वापर केला जातो. म्हणजे तंत्रज्ञान डेव्हलप झालेलं आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर जर उत्पादनात केला तर अतिशय गुणवत्तायुक्त आणि दर्जेदार वस्तूंची निर्मिती करता येते, हे प्रूव्ह झालेलं आहे. तर अशा साधनांचा, यंत्रांचा, तंत्रांचा वापर कामाच्या अंमलबजावणीमध्ये करण्याची जबाबदारी कनिष्ठ व्यवस्थापनाची असते. जर कनिष्ठ व्यवस्थापनाने पारंपरिक पद्धतीनेच उत्पादन सुरू ठेवलं, म्हणजे कामाची अंमलबजावणी सुरू ठेवली, तर ती परिणामकारक होणार नाही. म्हणजे चांगल्या प्रकारचं उत्पादन, दर्जेदार गुणवत्तायुक्त उत्पादन होणार नाही, कारण आधुनिक अप्रोच नसेल त्या कामामध्ये. पण आधुनिक साधनांची जर उपलब्धता केली तर निश्चितपणे त्या कामामध्ये आधुनिकतेचा ध्यास घेतला जाईल, आधुनिक पद्धतीने उत्पादन केलं जाईल, नवनवीन उत्पादन साधनांचा, नवनवीन उत्पादन पद्धतींचा वापर त्या उत्पादनात केल्याने उत्पादनाचा दर्जा उच्च लेवलचा होतो आणि त्यामुळे काय होतंय, या ठिकाणी उत्पादन दर्जेदार निर्माण होतं. याचा अर्थ काय, यंत्र, तंत्र, आधुनिकता या सगळ्या बाबींचा समावेश करण्याची जबाबदारी उत्पादन कार्यामध्ये कोणाची असते, तर कनिष्ठ व्यवस्थापनाची. नंतरचं कार्य आहे कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे वेळोवेळी. बघा, फक्त अडचण निर्माण झाली तरच मार्गदर्शन करायचे असं नाही, तर कर्मचारी काम करत असताना त्यांना त्यांच्या कामाकडे लक्ष केंद्रित करावं लागतं. त्यांना आपल्या कामाशिवाय दुसऱ्या बाबीकडे लक्ष पुरवण्यासाठी वेळ नसतो, परंतु अशा काही महत्वपूर्ण बाबी असतात संघटनेमध्ये की त्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणं अपेक्षित असतं किंवा त्याविषयीचं मार्गदर्शन होणं अपेक्षित असतं. उदाहरणार्थ, काम करत असताना प्रत्येकाने आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची, याविषयी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कनिष्ठ व्यवस्थापनाची असते. म्हणजे काय, की कर्मचारी काम करतायत मान्य आहे, पण काम करत असताना सुरक्षितता हा फॅक्टर अतिशय महत्वाचा असतो आणि मग कर्मचाऱ्यांनी सुरक्षितता बाळगावी यासाठी त्यांना काय केलं जातं, वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं. उदाहरणार्थ, कामाच्या ठिकाणी काही धोके निर्माण झाले, काही अडचणी आल्या, तर त्यातून बाहेर कसं यायचं. उदाहरणार्थ, आगीच्या प्रसंगी एका ठिकाणी असेंबल कसं व्हायचं किंवा त्यातून बाहेर कसं पडायचंय, किंवा कुठलीही अडचण आली असेल तर वेळोवेळी अशा कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी कामाच्या संदर्भात अनेक आवश्यक बाबींच्या संदर्भात मार्गदर्शन प्रोव्हाइड करण्याचं काम कनिष्ठ व्यवस्थापनामध्ये मार्फत केलं जातं. त्यानंतर जे कर्मचारी आणि उच्च व्यवस्थापन आहे, कनिष्ठ व्यवस्थापनाला पुन्हा कर्मचारी आणि उच्च आणि मध्य व्यवस्थापन यामध्ये दुवा म्हणून काम करावं लागतं. म्हणजे कनिष्ठ व्यवस्थापनानंतर कामाची अंमलबजावणी करणारा एक स्वतंत्र कर्मचारी समूह असतो आणि तो कर्मचारी समूह खालच्या लेवलला काम करतो, तो दुर्लक्षित होणार नाही यासाठी कनिष्ठ व्यवस्थापनाने तो इतर व्यवस्थापन स्तर आहेत, मध्यम असतील, उच्च व्यवस्थापन स्तर आहेत, त्यांच्याशी जोडण्याचं काम या ठिकाणी कनिष्ठ व्यवस्थापनाला करावं लागतं. त्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये शिस्तीचे वातावरण निर्माण करणे, टू मेंटेन डिसिप्लिन अमॉंगस्ट एम्प्लॉईज. सगळ्याच प्रकारचे कर्मचारी फक्त आपला असाइन करून दिलेली किंवा वाटून दिलेलीच कामं करतात असं नाही, कारण तिथे शिक्षणाचा जर विचार केला तर त्या पातळीवरच्या लोकांचं किंवा कर्मचाऱ्यांचं शिक्षण कमी असतं आणि शिक्षण कमी असल्याने अज्ञान असतं आणि अज्ञानापोटी गैरसमज होण्याची जास्त शक्यता असते पुरेसं शिक्षण न घेतल्यामुळे. आणि मग पुरेसं शिक्षण न घेतल्यामुळे कधी कधी त्यांच्या आचरणातून बेशिस्तीचं वातावरण संघटनेमध्ये निर्माण होऊ शकतं, कारण ते कर्मचारी एकमेकांशी बोलत असताना वेगळ्या पद्धतीने बोलतात किंवा इतर बाबींचा विचार करत नाही, नम्रता त्यांच्या अंगी फारशी नसते, ते वेगळ्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करू शकतात. पण अशा वेळेला या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण करण्याचं काम जे आहे, महत्वाचं काम आहे बघा, ते कनिष्ठ व्यवस्थापनाला करावं लागतं. म्हणजे बघा, शिस्तीचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा ठरतो. बेशिस्तपणा जर थांबवायचा असेल तर त्या कर्मचाऱ्यांमध्ये डिसिप्लिन मेंटेन करणं अपेक्षित आहे. आणि शिस्त कधी लागते बघा, जेव्हा शिस्तीच्या बाबतीत सगळ्याच घटकांचं काटेकोरपणे पालन केलं. उदाहरणार्थ, कामाच्या वेळा पाळायच्या आहेत. समजा कनिष्ठ व्यवस्थापनाने एका कर्मचाऱ्याला उशिरा यायची संधी दिली, एखाद्याच कर्मचाऱ्याला रजा दिली, दुसऱ्या कर्मचाऱ्याला रजा दिली नाही, तर त्या ठिकाणी मात्र संघर्ष होण्याची दाट शक्यता असते. आणि म्हणून कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण करणे किंवा प्रस्थापित करणे यासाठी कनिष्ठ व्यवस्थापनाला
सगळ्यांना सगळ्याच कर्मचाऱ्यांना सारख्याच प्रकारची वागणूक देणं अपेक्षित ठरतं. आणि म्हणून कनिष्ठ व्यवस्थापनाला त्या ठिकाणी सगळ्याच कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सगळ्याच बाबींचा विचार करण्याची आवश्यकता असते. तरच संघटनेमध्ये चांगल्या प्रकारच्या शिस्तीचं वातावरण निर्माण होऊ शकतो. कनिष्ठ व्यवस्थापनाने मुळात स्वतः नैतिक मूल्यांचं आचरण केलं, मग त्यामध्ये कॅरेक्टरचा समावेश होईल. चांगलं कॅरेक्टर बाळगणे, कामाच्या वेळा पाळणे, जे काम असाइन करून दिले तेच काम करणे, इतरांच्या कामात लक्ष न घालणे, या बाबी जर वारंवार पाहिल्या गेल्या तर निश्चितपणे कर्मचाऱ्यांमध्ये चांगल्या प्रकारची शिस्त निर्माण होऊ शकते. त्यानंतर कर्मचाऱ्यांना निर्माण होणाऱ्या अडचणींचं निराकरण करणे. कर्मचारी काम करत असताना परिस्थिती सापेक्ष अडचणी निर्माण होतात. कारण कर्मचाऱ्याने कामाला सुरुवात केली तर त्याला कल्पना नसते की नेमकी कोणती अडचण येणार आहे, बरोबर. पण जसं काम सुरू होईल तशा तशा अडचणी एक एक करून परिस्थिती सापेक्ष अडचणी आपण म्हणतो त्या समोर येतात. आणि मग कर्मचाऱ्यांना त्या अडचणींना सामोरं जाऊन त्या अडचणी सोडवता येईल यासाठी त्या अडचणी संदर्भात मार्गदर्शन करण्याचं काम वरिष्ठ व्यवस्थापनाला करावं लागतं. म्हणजे अडचणी निर्माण होत नाहीत असं नाही, पण निर्माण झालेल्या अडचणी मात्र सोडवायच्या असतील तर वेळोवेळी त्या कर्मचाऱ्यांना अडचणी सोडवण्यासाठी जेवढं काही सहकार्य करता येईल, जेवढं काही योगदान देता येईल ते योगदान कनिष्ठ व्यवस्थापनामार्फत दिलं जातं. आणि शेवटचं कार्य आहे कर्मचाऱ्यांमध्ये किंवा समुदायामध्ये, काम करणाऱ्या समुदायामध्ये सहकार्याची भावना निर्माण करणं. म्हणजे बघा, अनेक कर्मचारी अनेक वातावरणातून, अनेक कुटुंबांतून, अनेक ठिकाणाहून काम करण्यासाठी एकत्र आलेले असतात. आणि मग साहजिकच ते ज्या परिस्थितीतून आलेले आहेत त्या परिस्थितीचा प्रभाव कर्मचाऱ्यांवर पडलेला असतो. म्हणजे कोण आनंदी असेल, कोणाच्या संमिश्र स्वरूपाच्या भावना असतील, कोण दुःखी असेल, कोणाच्या मनात वेगवेगळे विचार येत असतील, किंवा येताना काही त्यांनी दृश्य पाहिलं असेल तर ते दृश्य सातत्याने त्याच्या डोळ्यासमोर येत असेल, म्हणजे अनावश्यक बाबी. तर या सगळ्या बाबी बाजूला ठेवून कर्मचाऱ्यांना कामाविषयी प्रोत्साहित करणं आणि एकमेकांमध्ये भेदभाव निर्माण होणार नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये सहकार्य निर्माण होईल यासाठी कर्मचाऱ्यांना आपलेपणाची वागणूक देणं किंवा कर्मचाऱ्यांना वागणूक देत असताना भेदभावाची वागणूक न देणं. कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्य कधीपर्यंत प्रस्थापित होऊ शकतं, जेव्हा व्यवस्थापक कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करत नाही. काही कर्मचारी जवळचे, काही कर्मचारी दूरचे, काही कर्मचारी कामाचे, काही कर्मचारी कामाचे नाहीत, असं त्या ठिकाणी जर म्हटलं गेलं नाही व्यवस्थापनाकडून तर निश्चितपणे त्या कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्याची भावना निर्माण होते. म्हणजे प्रत्येक कर्मचारी ही आपली जबाबदारी आहे आणि आपण इतरांना सहकार्य करणं अपेक्षित आहे किंवा ते आपले सहकारी आहेत, एवढी जरी भावना निर्माण झाली तर निश्चितपणे संघटनेने जे उच्च व्यवस्थापन उद्दिष्ट ठरवलं होतं ते उद्दिष्ट पूर्ण करता येऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी करण्यासाठी कनिष्ठ व्यवस्थापनाला कामाचं नियोजन नियंत्रण करणं अपेक्षित असतं आणि कामाचं पर्यवेक्षण महत्वाचा पार्ट जो आहे तो त्या ठिकाणी महत्वाचा ठरतो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे व्यवस्थापनाचे 3 स्तर जे आहेत ते आपण पाहिलेत. उच्च व्यवस्थापन, मध्यम व्यवस्थापन आणि कनिष्ठ व्यवस्थापन. या प्रत्येक व्यवस्थापनाची जी कार्य आहेत आपण त्याला जबाबदाऱ्या म्हणू शकतो, कर्तव्य म्हणू शकतो, भूमिका म्हणू शकतो, रोल आहे की नाही. तर अशी कार्य प्रत्येक पातळीच्या व्यवस्थापनाला करावी लागतात. तर या पद्धतीने आपण एक स्वतंत्र संघटन रचना व्यवस्थापन स्तरांची निर्माण करू शकतो. आता बघा, तुम्ही जेव्हा म्हणणार आहेत उच्च व्यवस्थापन, एक व्यवस्थापनाचे पायऱ्या किंवा स्तर तुम्ही टायटल दिलं तर पहिलं अ आहे उच्च व्यवस्थापन, ब आहे मध्यम व्यवस्थापन आणि क आहे कनिष्ठ व्यवस्थापन. अ जेव्हा तुम्ही डिस्क्राईब करता तेव्हा तुम्ही उच्च व्यवस्थापनाचा एवढा जो चार्ट आहे, उच्च व्यवस्थापनाचा जो चार्ट आहे तो चार्ट त्या ठिकाणी डिस्प्ले करायचा आहे. आणि मग त्यामध्ये सहभागी झालेले जे लोक आहेत, संघटन आहे, भागधारक असतील, संचालक असतील, कार्यकारी अधिकारी असतील किंवा व्यवस्थापक असतील, तो चार्ट देणं अपेक्षित आहे. आणि मग त्याच्या उच्च व्यवस्थापनाची कार्य नोंदवणं अपेक्षित आहे. जेव्हा तुम्ही ब पाठ सुरू करता मध्य व्यवस्थापन, तर मध्य व्यवस्थापन म्हणजे काय त्या ठिकाणी एक्सप्लेन केल्यानंतर मध्य व्यवस्थापनाचा जो चार्ट आहे हा जो तुम्ही पाहता अनेक विभाग, तो चार्ट त्या ठिकाणी डिस्प्ले करायचा आहे.
आणि मग त्या प्रत्येक विभागाची थोडक्यात माहिती त्या ठिकाणी आपण सांगायची. मी ते तुम्हाला कार्यालय विभागाची काय काम आहेत, उत्पादन विभागाची काय काम आहेत, खरेदी विभागाची काय काम आहेत, विक्री विभागाची काय काम आहेत, संग्रहण विभागाची काय काम आहेत, ही सांगितलेली नाही. पण जेव्हा तुम्ही उत्तर लिहिता तर विक्री विभाग काय काम करतो, तर वस्तू आणि सेवांच्या विक्रीचं काम करतो, असं त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. संग्रहण विभाग काय करतो, उत्पादित झालेल्या वस्तूंची साठवणूक करण्याचं महत्वाचं काम संग्रहण विभाग करतो, असं तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे सातही विभाग जे आहे जे लिहिले तुम्ही, त्या सातही विभागांचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी द्यायचं आहे. उदाहरणार्थ अर्थ विभाग काय करतो, तर वित्त पुरवठा किंवा भांडवल उभारण्याचं काम करतो. अल्पकालीन भांडवल, दीर्घकालीन भांडवल त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो. कर्मचारी विभाग, मनुष्यबळ विभाग आपण त्याला म्हणतो. गरजेप्रमाणे आणि गरजे कर्मचाऱ्यांची उपलब्धता या विभागाला करावी लागते. खरेदी विभाग कच्च्या मालाची खरेदी असेल किंवा साधनांची खरेदी असेल, यंत्रांची खरेदी असेल, हा विभाग करत असतो. उत्पादन विभाग हा वस्तूच्या उत्पादनाकडे कॉन्सन्ट्रेट करतो. आणि कार्यालय विभाग काय करतो, उत्पादन विभाग असतील किंवा इतर विभाग असतील, या सगळ्या विभागांना सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम करतो, सेवा पुरवण्याचं काम करतो. म्हणून या सगळ्याच विभागांची माहिती मध्य व्यवस्थापन मध्ये तुम्हाला देणं अपेक्षित आहे. आणि मग मी जी कार्य सांगितली तुम्हाला मध्य व्यवस्थापनाची कार्ये ती वन बाय वन, मग नियोजन, नियंत्रण, समन्वय, मार्गदर्शन ही जी कार्य आहेत ती नोंदवायची आणि त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. नंतर कनिष्ठ व्यवस्थापन, तर त्यामध्ये कनिष्ठ व्यवस्थापन ही काय संकल्पना आहे. त्यानंतर कार्यालय व्यवस्थापक म्हणजे काय हे सांगायचंय. तुम्ही पर्यवेक्षक काय काम करतो हे सांगायचंय. तिसरा मुद्दा जनरल फोरमन किंवा निरीक्षक किंवा विक्रेते काय काम करतात हे लिहायचंय. नंतर कारकून काय करतात, तर नोंदी ठेवण्याचं काम करतात, हिसेब पुस्तके मेंटेन करण्याचं काम करतात, अंकेक्षण करून घेतात, हे लिहिणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कनिष्ठ व्यवस्थापनाची जी कार्य आहे जी आता आपण पाहिली ती सगळी कार्य वन बाय वन रेकॉर्ड करायला लागतात. म्हणजे तुम्ही प्रत्येक व्यवस्थापनाच्या ठिकाणी ती संघटन रचना जी आहे ती संघटन